राजकारणाच्या रिंगणात विरोधकांना धोबीपछाड देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी करत क्रीडाप्रेमींचे मन जिंकले। निमित्त होते नगरसेवक विकास रिपाडे यांच्या महाराष्ट्र माझा सेवा संस्थेतर्फे आयोजित ठाणे प्रीमियर लीग उपमुख्यमंत्री चषकाचे उद्घाटन। महाराष्ट्र माझा सेवा संस्थेतर्फे युनियन क्रिकेट क्लबच्या सहकार्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संलग्नतेने 1 ते 8 मे दरम्यान ठाणे प्रीमियर लीग 2026चं आयोजन ठाण्यातील दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह येथे करण्यात आलं आहे। त्याचं उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत चौकार आणि षटकार ठोकले। या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी उन्मेष खानविलकर, कार्यकारी सेक्रेटरी CS नाईक, युनियन क्लबचे तुषार समानी, रॉयल क्लबचे सुनील करंदीकर, उल्टासचे आदिल काजारी, ठाण्याचे माजी महापौर रमेश वैती, स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी, स्पर्धेचे आयोजक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे एपेक्स काउन्सिल मेंबर विकास रिपाडे, नगरसेविका नम्रता भोसले जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी ठाण्यातील रणजी खेळाडू चिन्मय सुतार, साईराज पाटील आणि अखिल हेरवाडकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। लेदर क्रिकेट खेळणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारी TPL नावानं प्रसिद्ध असणारी ही क्रिकेट स्पर्धा गेली 14 वर्ष ठाण्यात रंगते। IPL आणि रणजी करंडक स्पर्धेतून खेळलेले क्रिकेटपटू लीगमध्ये खेळताना ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे। तसेच स्पर्धेदरम्यान ठाणे जिल्ह्यातील गुणवंत पण गरजू असलेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार असून त्यांना क्रिकेट साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे। माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आधी आम्ही आमदार चषक म्हणून सुरू केला होता, मग तो पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चषक आणि ठाणे प्रीमियर लीग ही सलग 14व्या वर्ष आम्ही या ठिकाणी आयोजित केली। ठाणे जिल्ह्यातील सर्वच नामांकित असे क्रिकेटपटू या स्पर्धेमध्ये खेळतात। अनेक रणजी ट्रॉफी प्लेयर्स, IPL प्लेयर्स या ठिकाणी खेळतात। आपण बघू शकता एक उदयनमय खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याकरता महाराष्ट्र माझा सेवा संस्था, युनियन क्रिकेट अकॅडमी, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संलग्नतेने ही स्पर्धा आयोजित करते। एक खूप चांगला प्लॅटफॉर्म दादोजी कोंडदेव स्टेडियमवरती खेळाडूंना दिला जातो। अतिशय चांगल्या पद्धतीचे क्रिकेटिंग गिअर्स, चांगला बॉल, सगळं अगदी IPLच्या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी ठाणे प्रीमियर लीगच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतं आणि या सगळ्याला आम्हाला पाठबळ हे एकनाथ शिंदे साहेबांचं आहे। त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा गेले अविरत 14 वर्ष सुरू आहे आणि पुढे सुरूच राहील। सर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धडाकेदार बॅटिंग देखील केलेले, खेळाडूंना किती प्रोत्साहन देतात आणि कसं बघतात त्यांच्या या खेळाडू वृत्तीकडे? मला असं वाटतं की शिंदे साहेब म्हणजे वेगळं रसायन आहे, ते थकतात की नाही हा एक विषय आहे। कारण ते सकाळपासून कार्यक्रम करतायत, पण आता देखील त्यांनी मैदानात येऊन ज्या पद्धतीने फटकेबाजी केली, एखाद्या पारंगत फलंदाजाला लाजवेल अशा पद्धतीची फलंदाजी त्यांनी केली आणि ते राजकारणात फलंदाजी करतच असतात, पण ते स्पोर्ट्स खेळाडूंना प्रोत्साहन देणं असेल, कला क्षेत्रात प्रोत्साहन देणार याच्यामध्ये कायमच अग्रेसर असतात आणि अशा नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देखील काम करतो, याचा आम्हाला देखील अभिमान आहे। तर खेळाडूंना काय शुभेच्छा, आव्हान, मेसेज असेल? अनेक नामवंत खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत। माझी ठाणेकरांना देखील विनंती आहे की आपण येऊन ह्या स्पर्धेचा आनंद घ्यावा, या ठिकाणी येऊन स्पर्धा बघावी। अनेक खेळाडू ज्यांना बघण्यासाठी आपल्याला स्टेडियमला जावं लागतं असे खेळाडू इथे येऊन खेळतात, तर त्यांचा खेळ बघण्यासाठी ठाणेकरांनी यावं आणि खेळाडूंनी देखील अगदी स्पोर्टिंगली खेळावं। चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्पर्धा त्यांनी भाग घ्यावा आणि शेवटी हारजीत चालत असते, परंतु चांगला संघ नेहमी जिंकतो। आता सीझन बरोबर ठाण्यात टेनिस पण मोठी स्पर्धा लागली, स्पर्धेच्या माध्यमातून मी जेव्हा टेनिसची स्पर्धा सुरू होती त्यावेळेला म्हणालो की त्या टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत, कारण त्यांना अध्यक्षच डॉक्टर श्रीकांत शिंदेसारखा भेटला, जो स्वतः एक क्रीडा रसिक आहे, स्वतः खेळाडू आहे। त्यामुळे अशा पद्धतीने टेनिस क्रिकेटला देखील चांगले दिवस आलेत। आम्ही देखील टेनिस क्रिकेट करता जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो। जरी मी मुंबई क्रिकेट असोसिएशनला असलो तरी टेनिस क्रिकेट हा देखील क्रिकेटचा आत्माच आहे, त्यामुळे जे करता येईल ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करू। मग ह्या स्पर्धेचं 1,11,000 बक्षीस आहे आणि मला वाटतं 75,000 दुसरं बक्षीस आहे। सीझन क्रिकेटला फार बक्षिसं नसतात अशी टेनिस सारखी, परंतु कारण इथे बाकी इन्फ्रास्ट्रक्चरवरती हे आहे, म्हणजे आम्ही HG टेस्ट एली सारखा बॉल वापरतो, जो रणजी ट्रॉफीला वापरला जातो आणि तुम्ही बघू शकता की सगळं ॲटमॉस्फिअरच अगदी इंटरनॅशनल सारखं या ठिकाणी आहे, त्यामुळे खेळाडूंना एक वेगळा आनंद त्यामुळे मिळतो।